नमस्कार, आपण पाहतात आवाज आपल्या जनतेचा न्यूज चॅनल. वसमत ते अर्धापूर या महामार्गावरती उभा आहेत आणि तो पॉइंट आहे धामदरी पॉइंट. धामदरी ह्या येथील शेतकऱ्याची अगदी रोडला लागून जमीन आहे आणि ह्या जमिनीच्या त्यांचं जी विहीर होती ती विहीर मागील 2016 पासून या रस्त्याचं काम चालू आहे आणि ह्याच रस्त्याच्या कामाला याच गुत्तेदाराने यांना एक आश्वासन दिलं होतं की तुमची विहीर ही अतिशय रस्त्याच्या लगत आहे आणि आम्ही तुम्हाला एक नवीन विहीर करून देऊ. मित्र हो, आपण पाहू शकता अतिशय धोकादायकरित्या अशी ही विहीर होती आणि ह्या विहिरीमध्ये नेमकं अपघात होण्याचीच सरकार काय वाट पाहते का किंवा मग गुत्तेदार वाट पाहतात का? आपण आज आपल्या सोबत एक ते शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्याला आपण विचारू की बाबा आपण याच्यात काय निवेदन दिलं होतं का साहेब? हो सर, निवेदन दिलं होतं आम्ही 2016 पहिल्या स्टार्टला आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं होतं. आमची विहीर एकतर तुम्ही बुजवा किंवा आम्हाला विहीर दुसरी शिफ्ट करून द्या. तर त्याने आम्हाला स्वतः आश्वासन दिलं होतं की बा तुमची विहीर 1000 फुटापर्यंत लांबीवर आम्ही तुमची विहीर या गट नंबर मध्ये आम्ही करून देऊ. पण त्याने आज करून देऊ, उद्या करून देऊ, कंस्ट्रक्शन सोबत याच्यासोबत आमची चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहेब काय होते त्यांनी सुद्धा सांगितलं की बा तुम्हाला आश्वासन की बा 100% तुम्हाला यानं इथून मोजमाप काढून घेतलं होतं आणि त्यानं 2000 जवळपास 18-19 मध्ये त्यानं आश्वासन दिलं होतं की तुम्हाला ही विहीर दुसरीकडे शिफ्ट करून देतो. पण त्याने शेवटपर्यंत त्यानं इकडे दुर्लक्षच केलं आणि आम्हाला विहिरीचं तर सोडूनच द्या, पण त्याला वारंवार सूचना सुद्धा दिल्या होत्या की बा विहिरीच्या साईडनं धोक्याची पातळी आहे किंवा इथं धोका होऊ शकते, वाहन जाऊ शकते, तर आम्हाला इथं थोडंसं साईडनं काहीतरी लावून द्या. ते सुद्धा त्यानं लावलं नाही. अखेरला शेवटी पर्याय व्यवस्था किंवा मला मी स्वतः खर्च करून या काही दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी मी स्वतः स्वखर्चानं मी पूर्ण मुरुम आणून इथं स्वतः मी विहीर बुजली आणि यांना एवढं सांगितलं होतं की बा तुम्हाला 100% आम्ही विहीर दुसरीकडे शिफ्ट करून देऊ. त्यावेळेस सगळं आश्वासन दिलं होतं, सगळं दोन्ही कंस्ट्रक्शन, पाटील कंस्ट्रक्शन आणि मायरा कंस्ट्रक्शन दोन्हीने सुद्धा आश्वासन दिलं होतं, पण दोन्हीने जवळ आले नाही. अखेरला स्वतः मी आणि काल परवा एक अलिगावला घटना घडली, तर जवळपास तिथं 10-11 जण वारले तिथं. तर त्या याच्यानुसार मी म्हणलं बा शेवटी शासनाला तर काळजी नाही किंवा कंस्ट्रक्शनला काळजी नाही. शेवटी मला स्वतःलाच असं वाटलं की बा आपण लोकांचं दुसऱ्याचा जीव वाचवला हेच आपल्याला तेवढंच हे होईल म्हणून स्वतः मी स्वखर्चानं पूर्ण विहीर ही बुजून टाकली. पण शासनाचा याच्यामध्ये काही एक रोल नाही किंवा शासनानं दुर्लक्ष स्वतः पूर्ण SDM साहेब असो कोणी असो जे स्वतः येऊन त्यानं स्वतः इथं येऊन पाहिलं, त्यानं स्वतः व्हिजिट सुद्धा दिली, पण त्यानं कोणताही निर्णय घेतला नाही. अखेरला शेवटी मला शेतकऱ्यालाच निर्णय घ्यावा लागला. आपण संबंधित जे गुत्तेदार आहेत या गुत्तेदारांना काही लेखी तक्रार केली किंवा निवेदन दिलं होतं? नाही. त्याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती? मी त्यांना लेखी तक्रार करायला गेलो होतो, त्याच्याजवळ गेलो होतो, पण त्यानं माझा अर्जही स्वीकारला नाही, काहीच नाही. त्यानं सरळ सांगितलं की तुम्ही सार्वजनिक विभागाला जा, तिथं गेल्यावर सगळं तुमचं हे होऊन जाईल. पण सार्वजनिक विभागाला गेल्यावर त्यानं असं सरळ सांगितलं बा तुमचा अर्ज द्या, आम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करू. पण त्यानं आम्हाला काही एक नंतर सूचना दिली नाही. माझे अर्ज दिलेले 2016 पासून आज 2026 आहे, तर 2025 पर्यंत कंप्लीट 3 ते 4 महिन्याला माझा अर्ज सार्वजनिक विभाग, कलेक्टर ऑफिस आणि SDM ऑफिस या तिन्ही याला आणि SP ऑफिस या चारही जागी माझे पूर्ण 3 ते 4 महिन्याला प्रत्येक अर्ज आहे, लेखी स्वरूपात आहे आणि त्याची OC पण आहे माझ्याकडे. ठीक, धन्यवाद.